रसिक मित्र हो, नमस्कार. आपण ऐकत आहात अमित कुमार शेलार यूट्यूब चॅनल. श्री जगन्नाथ शिंदे यांच्या कवडसा या कादंबरीचा भाग 13वा आज मी आपणासमोर अभिवाचन करणार आहे. तत्पूर्वी आपण आज पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती आला असाल, तर माझा चॅनल जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. तर ऐकूया माननीय श्री जगन्नाथ शिंदे यांच्या कवडसा या कादंबरीचा भाग 13वा. सर्व गोळवडला आश्रमावर परत आले. सर्वच थकलेले होते. शरीराने थकणं शक्य होतं. रोज किमान 25 मैलाचा प्रवास त्यांनी केला होता. त्यात अनेक अडचणी आल्या होत्या. अहो, माणिक शिंदेंच्या 2 दिवस पोटात दुखत होतं. गोवण्यांचा कान दुखत होता. सतीश पुळ्याला तर जुलाब लागले होते. चौगुले गुरुजींची चप्पल तुटली होती. प्रत्येकाला काही ना काहीतरी अडचण ही आलीच. अहो, एवढं करून केवळ 2 मुलांचे पालक तयार झाले होते. याचं दुःख फार मोठं होतं. गट विकास अधिकाऱ्यांच्या आदेशाने सर्व्हे झाला होता. लवकरच शाळागृह, वसतिगृह उभं राहण्याची शक्यता होती आणि मुले मिळाली नव्हती. दुसऱ्या दिवशी सर्व एकत्र बसले. 5 दिवसांचे चटके आता लाह्यासारखे फुटत होते. 10ही शिक्षक आपल्या मगदुराप्रमाणे सल्ला देत होते. काळ्या पाण्याच्या शिक्षेत सुटका व्हावी हा त्यांचा एकमेव उद्देश त्यांच्या बोलण्यात होत होता. "मॅडम, दगडात पाणी मुरतं का? अहो, का डोकं फोडून घेतात तुम्ही? हट्ट सोडा. अहो, ही शक्ती एखाद्या पक्षाला द्या. सत्तेत याल तुम्ही, सत्तेत." "मॅडम, एवढं वाईट वाटून घेऊ नका वं. अहो, भांडी घासणारी बाई महिन्याला 5-10 हजार रुपये कमावते. काय मिळणार आहे तुम्हाला इथं? अहो, नोकरी केलीत ना, तरी 10,000ला मरण नाही. मी बघतो तुमच्या नोकरीचं. चालेल का?" "मॅडम, संसार करा संसार. सुखात राहाल. अहो, स्वतःची मुलं इंग्लंड, अमेरिकेला गेली तरी पुष्कळ, पुष्कळ मिळाल्याचा आनंद होईल. अहो, कृतार्थ होईल जीवन तुमचं." "मॅडम, हे काम तुमचं नाही बरं का. अहो, हे काम वेड्या माणसांचं असतं. कार्यानं वेडं व्हावं लागतं. अहो, साऱ्याच बायका सावित्रीबाई होतात का? नाही, नाही, होतात का मला सांगा की?" मंजुश्री सर्वांचं ऐकून घेत होती. तिच्या प्रत्येक स्वप्नाला सुरुंग लागला होता. ती काहीच बोलत नाही. हे पाहून व्याख्यान देण्यासाठी प्रशिक्षण घेतलेल्या शिक्षकांची तोंडं मोकळी सुटली होती. "तुमचं ठीक आहे हो. ना घर, ना दार, ना संसार. आम्ही आम्ही संसारी आहोत. मुलं-बाळ आहेत आम्हाला. तुम्ही एकटा जीव सदाशिव हो. कसं आहे, आमचं जीवन बरबाद करण्याचा काय अधिकार आहे तुम्हाला?" आज या क्षणी आपण सगळेजण जाणार आहात. अर्ध्या तासात बैलगाडीची व्यवस्था होईल, मंजुश्री शांतपणे म्हणाली. एवढं बोलून मंजुश्री उठली, आत निघून गेली. तिनं आपलं तोंड दोन्ही तळव्यात झाकून घेतलं. तिला हुंदका फुटला. रडून रडून ती थकली होती. तेव्हा तिचं दुसरं मन तिच्यासमोर उभं राहिलं. "मंजुश्री, त्या शिक्षकांचं काय चुकलं ग? हं? 12-15 वर्ष त्यांच्या आई-वडिलांनी काबाड कष्ट करून त्यांना शिकवलं. नोकरीसाठी वणवण केली असेल, कदाचित पदरमोड केली असेल. आता ते नोकरी करतायत, सुखात आहेत, पगार घेतायत, बंगला, गाडी असावं असं त्यांचे स्वप्न का नसावं? अगं, मुलांनी सी कलेक्टर, डॉक्टर, वकील व्हावं असं त्यांना का वाटू नये? तू कोण त्यांची स्वप्न उधळणारी?" मंजुश्री शांतपणे ऐकत होती. "तुझं आपलं ठीक आहे ग. आई-बाप सोडलीस, नवरा सोडलास, एकटा जीव, ना कुणी अपेक्षा करणारं, ना कुणी रडणारं." मंजुश्रीला वाटलं, खरं आहे हे सर्व. आणि तू तरी किती दिवस हे कष्ट घेणार आहेस ग? अगं, थकलीस. अगं, आत्ताच थकलीस. मनानं तर पुरती कोलमडली आहेस. दरवाजा वाजला आणि ती भानावर आली. "कोण?"
तिने स्वतःला सावरलं. पदरानं चेहरा पुसला. "जयवंत म्हात्रे, आता काय? मॅडम, आम्ही जाणार नाही." "तुम्ही? दरवाजा तर उघडा." मंजुश्रीने दरवाजा उघडला आणि समोर माधव वजे आणि जयवंत म्हात्रे होते. "माधव वजे, आपण? अहो, आम्ही दोघं इथंच राहणार." "अहो, पण तुमचे संसार?" "आमच्या संसारात आमची गरज असेल, तर आमची मुलं, माणसं इथं येतील." "म्हणजे?" "अहो, आमच्या पगारावर आमचा संसार चालतो. बायकांना आमची गरज असेल, तर त्या इथं येतील. आणि मुलांचं काय?" "माधव वजे, तुमची दोन्ही मुलं इंग्रजी माध्यमात आहेत." "अहो, इथं शिकतील की ती, हां?" "मॅडम, मीही माझ्या मुलाला इथल्याच शाळेत घालीन. आदिवासी 2 झाले, वजे गुरुजींचे 2 आणि माझी मुलगी 1. अहो, 5 मुलावर आपण शाळा सुरू करू. काय? आणि ते 8 जण गेले ना, जाऊ द्या हो. आम्ही दोघं, तुम्ही आणि आमच्या दोघी बायका 5 जण शिकवू त्यांना." मंजुश्रीच्या डोळ्यातनं आनंदाश्रू वाहत होते. मग हा वळीव कोसळला होता, आता मृग बरसत होता. म्हणत होता, "पेरते व्हा, पेरते व्हा." 2 मुलं मिळाली, याचं भांडवल उपयोगात आणता येईल का? काही वाड्यावर हा प्रयत्न केल्यानं यश येईल का? हा विचार अंमलात आणण्यासाठी मंजुश्रीनं ठरवलं. माधव वजे आणि जयवंत म्हात्रे यांना घेऊन तिनं मोठ्या वाड्यावर जायचं ठरवलं. वडाच्या वाडीवर परश्या आपल्या मुलीला शाळेत घालण्यास तयार झाला होता. बारवाडला एक मुलगा मिळाला आणि राबावच्या वाडीवर एका आदिवासीनं आपली दोन्ही मुलं पाठवण्याचं ठरवलं. अहो, पहिली 2 मिळाली होती, आता 4 मिळाली, 6 मुलं मिळाली. हे काही कमी नव्हतं. जून महिन्यात मुले घेऊन जाऊ, असे पालकांना सांगितलं होतं. आता गट विकास अधिकारी आणि गट शिक्षण अधिकारी यांच्याशी संपर्क साधून किमान 2 वर्गखोल्या म्हणून एक वसतिगृह आणि शिक्षकांसाठी छोटे निवास ही बांधून घ्यावे लागणार होतं. 6 विद्यार्थी मिळाल्याचा आनंद मोठा होता. उत्साह वाढला. दोन्ही शिक्षकांना महिनाभर गावी जाण्यास अनुमती दिली. कारण त्यानंतर नोव्हेंबरपर्यंत त्यांना घरी जाता येणार नव्हतं. एकदा पाऊस सुरू झाला, की ओढ्या-नाल्यांना पूर येतात, संपर्क तुटतो. तसा या जगाचा त्या जगाशी संपर्क नव्हताच. पण पावसाळ्यात बंद म्हणजे पूर्ण बंद. मंजुश्रीला वेळ होता. तिनं गट विकास अधिकाऱ्यांना भेटण्याचं ठरवलं. सर्वे करून इंजिनियर गेले होते. पण त्यानंतर सर्व ठप्प झालं होतं. ती गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयात गेली. "बसा." "सॉरी मंजुश्रीबाई, शाळा इमारतीसाठी मी काही मदत करू शकत." "अहो, आता मुलं." "सॉरी." तुम्ही मला शब्द. हे पहा, शासकीय अधिकारी म्हणून शब्द दिला. कामालाही लागलो होतो, पण ही लोकशाही. लोकप्रतिनिधी बहुमतापुढे मला माघार घ्यावी लागली. म्हणजे पंचायत समितीने ठराव घेतला. सभापतींना भेटू? हो, प्रयत्न करून पहा. केबिनमध्ये आहेत. जाताना मला भेटून जा. हो, हो. ओके. मंजुश्री सभापतींच्या केबिनमध्ये गेली. सुदैवानं सभापती बाई होत्या. बाहेरच्या बोर्डावरून भटक्या विमुक्त जातीची असावी असं वाटलं. आरक्षणामुळे संधी मिळाली असावी. विमुक्त भटक्या जातीची आणि बाई. मंजुश्रीच्या दृष्टीनं हा योग होता. तिच्या आशा उंचावल्या. "नमस्कार, मी मंजुश्री. गोळवळच्या आश्रमात काम करते. आदिवासी मुलामुलींसाठी शाळा सुरू करायचं ठरवलेलं आहे. शाळा, इमारत, आश्रम, इमारतीसाठी निधी मिळावा म्हणून गट विकास अधिकाऱ्यांशी बोलले होते." एवढं बोलताच सभापतीबाई फुलाबाईच्या डोक्यावरून
डोक्यावरील शीर ताडकन फुगली. किरडी गेली त्या रांजणे साहेबाची. मेल्यानं 8 शाळांचा निधी एकट्या आश्रमालाच टाकला होता. मी आला डोमकावळा. आम्हाला विचारलं नाही. मनानं कारभारी होतोय. त्यानं कारभार केला तर आमचं काय? काय बोलावं हे मंजुश्रीला समजेना. हे बघा बाई, सत्तेच्या पक्षात आम्ही 8 माणसं, विरोधात 7. एक फुटला तरी माझी खुर्ची उलटी. म्हणून एक तीळ 8 जणात वाटून खातो. 8 शाळा मंजूर झाल्या. 8 जणांना वाटून टाकल्या. कमिशन-बिमिशन ज्याचं त्यानं खायचं. बरोबर ना? या गट विकास अधिकारी साहेबानं अटी तुम्हाला देऊन टाकल्या होत्या. कुणी सांगितलं होतं त्याला सगळ्या एवढ्याचं ते बघायला? अरे धो म्हटल्यावर धुवायचं हो. अहो मॅडम, पण आदिवासी भागातील लोकांवर वर्षानुवर्ष अन्याय झालाय. त्यो आम्हाला धुवायला सांगताय का? हं? आमचं काम सत्ता टिकवायचं. धुवायला नाही इथं बसलोय मी. मला वाटतं तुम्ही भटक्या विमुक्त समाजातून आला आहात. थोडं सौजन्य पाणी घालते समाजावर. अहो, कुणी मेल्यानं हातभार नाही लावला खुर्चीवर बसताना. सरकारनं बसवलंय. पदरमोड केली आहे नवऱ्यानं. मॅडम, थोडा तरी निधी. हे बघा, पदराला गाठ मारून ठेवलाय का मी? आणि काय ग ए बये, आदिवासींचा या तालुक्याचा काय संबंध आहे ग? एक मतदार नाही, निधी कसा देणार? मंजुश्रीला खूप बोलायची इच्छा होती, पण ती बोलली नाही. ती उठली. बाई, तुमचं काम चांगलं आहे, नाही म्हणत नाही, पण इथं खुर्चीची भानगड. रिकाम्या हातानं नाही व पाठवत मी तुम्हाला. हे बघा, ही ₹100 ठेवा. पावती द्या. फुलाबाई रामू मालुसरे. सभापती लावा आपण पुढे. हा, ₹100ची नोट सभापतीबाईंनी पुढे धरली. मंजुश्री तिरस्कारानं हसली, बाहेर पडली. तिला रांजणे साहेबांची आठवण झाली. ते म्हणाले होते, जाताना भेटून जा. ती त्यांच्या केबिनमध्ये आली. हे ठेवा. त्यांनी एक पाकिट दिलं. हे काय? नाकारू नका. त्याची खूप गरज आहे तुम्हाला. मंजुश्रीबाईंनी पाकिट घेतलं आणि बाहेर पडल्या. त्या पाकिटामध्ये ₹25,000 होते. आदिवासींची 6 मुलं मिळाली. इमारतीची व्यवस्था झाली नव्हती. मंजुश्रीला काय करावं हे सुचेना. ती परवंद पंचायतीसमोरचं एका झाडाखाली बसली. पायातलं बळ गेलं होतं. सत्तेपुढे शहाणपणा नाही चालत. क्लास 2 अधिकाऱ्याला अंगठा बहाद्दूर सभापतीपुढं माघार घ्यावी लागली होती. लोकशाहीचं हेच दुर्दैव आहे. बाहेरून आलेली मोटरसायकल समोर थांबली. नमस्कार मॅडम. गट शिक्षणाधिकारी सवाखंडे होते. नमस्कार. पंचायत समितीत. अहो, वर्गखोल्यांच्या संदर्भात आले होते. काम झालेलं नसणार. मंजुश्रीला बोलण्याची आवश्यकता भासली नाही. मॅडम, सत्तेत शहाणी माणसं असावी लागतात. सत्तेत आल्यावर केवळ स्वार्थ आणि आपलं मतदार दिसणाऱ्या नेत्यांकडून फाजील अपेक्षा करू नका हो. तुमच्याकडून पळून आलेल्या 10 शिक्षकांना मी नोटिसा काढल्या. काय झालं माहिती आहे? अहो, मलाच नोटीस निघाली. आठी शिक्षकांनी आमदार खासदारांना गाठलं. फोनावर फोन, दमबाजी, बदलीची धमकी, डायरेक्टरांना फोन. हे असं आहे. सर्वांना ऑफिसमध्ये ठेवून घेतलंय. आठी शिक्षक ऑफिसमध्ये? हो. रेकॉर्डप्रमाणे ऑफिसमध्ये. दोघे सभापतीबाईंचे पीए झालेत. एक तिच्या नवऱ्याच्या दगडी खाणीत क्लार्कचं काम करतो. पगार सरकारी चालतो. त्याने मोटरसायकलला किक मारली आणि गट शिक्षणाधिकारी साहेब निघून गेले.
मंजुश्रीनं ओळखलं, नेत्यांची वक्रदृष्टी झाली, तर जयवंत आणि माधववाज्यांनाही दगडांच्या खाणीवर काम करावे लागेल. तिच्या सर्वांगावर काटा आला. ती बाहेर पडली. तिनं जयवंत म्हात्रेंना फोन लावला. "हॅलो, मॅडम." तिने वर्गखोल्यांना निधी मिळणार नसल्याचं सांगितलं. म्हात्रे गुरुजी म्हणाले, "मॅडम, अहो नाही मिळाला तर नाही. आपण बांबू झाडपाल्याची शाळा उभी करू. मी आणि जयश्री मुलीला घेऊन सकाळी निघतोय. अहो तुम्हाला महिन्याची सुट्टी, बायको मुलगी सोबत आहे. आश्रमावर घालवू की सुट्टी, हा?" माधवजी बायको आणि दोन्ही मुलांना सह निघाले. आता मंजुश्रीच्या मदतीला 2 महिला आल्या होत्या. जयश्री जयवंत म्हात्रे ही बी-ए होती. माधुरी वजे ही एम-कॉम होती. हात कामाला लागले. बांबूंना कमी नव्हती. बांबू तोडणं, फोडणं, त्यांच्याच भिंती. पार्टिशन बांधायला घायपाताच्या दोऱ्या. इमारती उभ्या राहू लागल्या. छपरालाही बांबू. त्यांच्यावर झाडांचा पालावरती कांबी. केवळ 20 एक दिवसातच 2 वर्ग खोल्या, मुलांच्या वसतिगृहाच्या 2 खोल्या, शिक्षकांसाठी 2 खोल्या. म्हात्रे गुरुजी कल्पक होते. त्याने खाटा सुद्धा बांबूंच्याच बनवून घेतल्या. विंचू, डास, मच्छर, किड्या-मुंग्यापासून संरक्षण मिळावं ही त्यांची अपेक्षा. स्वतःच्या निर्मितीला फार मोल असतं हो. घामाची सुवर्णकांती त्या निर्मितीला असते. तयार झाल्या इमारतीत जयश्री, माधुरी, वझे, म्हात्रे आणि जयश्री बसली होती. समाधान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होतं. कल्पना स्वप्न रंगवली जात होती. कुणी काय शिकवायचं, स्वयंपाक कुणाकडं, भोजन व्यवस्था कशी असेल, विषयाला बंधन नव्हतं. एका विषयातून दुसरा विषय निघत होता. मंजुश्री गंभीर झाली. "वझे गुरुजी, आपण कष्टाने हे सर्व उभं केलं, पण पैशाची गरज भासणारं आहेच. मुलांना उत्तम आहार मिळावा, चांगले गणवेश मिळावेत असं मला वाटतं." अहो मॅडम, श्याम रांजणेसारखी देव माणसं निश्चित या जगात आहेत. माझी योजना तयार आहे. ह्या दानशूर व्यक्ती इथपर्यंत येऊ शकत नाहीत. एकतर प्रवासाची सोय नाही, कुणाला वेळ नाही. पण असे काम करणाऱ्यांना मदत करणाऱ्यांची भावना अनेकामध्ये आहे. ते इथं येत नाहीत. आपण त्यांच्याकडे जाऊ. म्हणजे भीक मागायची? अहो मॅडम, चांगल्या कामासाठी भीक मागण्यात कसली आली लाज? कर्मवीरांनी काय केलं? बापूजी साळुंखेंनी काय केलं? आजही अनेक संस्था देणग्यांच्या वरच चालतायत की. अरे पण जायचं कुणाकडं? घरोघर फिरायचं का? किती लोकांचे उंबरठे झिजवणार आहात? आणि आपण काय करतो आहोत? हा प्रकल्प कुठे आहे? कसा आहे? हे तरी त्यांना माहीत हवं ना? मॅडम, तीही कल्पना तयार आहे. मात्र गुरुजी, माझ्याकडे कॅमेरा आहे. आपण इथले काही फोटो घेऊ, आदिवासी माणसांचे, मुलांचे फोटो घेऊ. माहिती देत फोटो फोटो दाखवू. पण प्रत्येक घरी किती बोलणार? किती सांगणार? सर्व विचारात पडले. मंजुश्रीला पटकन आठवण झाली भाऊंची. पक्षाच्या कार्यालयात तिनं जिल्ह्यातील मान्यवरांची जंत्री केली होती. तिच्या वहीत ती नोंद होती. आपण माणसं एकत्र करूया. एकाच ठिकाणी येणाऱ्या माणसांना माहिती देऊया, मंजुश्री म्हणाली. कोणाला बोलवायचं याची यादी नको. अहो आहे माझ्याकडं. शाळा सुरू होण्यास अजून 15 दिवस होते. 15 दिवसात सर्व मार्गी लावायचं होतं. कामे वाटून घेतली. वझे, म्हात्रे यांनी 4 दिवसात शक्य होतील एवढे फोटो घ्यायचे. मंजुश्री आणि जयश्रीनं तालुक्याच्या ठिकाणी गुळवडला जायचं. पहिली मीटिंगची जागा निश्चित करायची. तिथूनच पत्र टाकायची. फोन फोनवरून विनंती करायची. माधुरी, रामदास, पंढरीनं आश्रमावर थांबायचं. ठरलं. सर्वांचं ठरलं. योजना ठरली. रसिक मित्र हो,
लोकशाहीच्या एका वेगळ्याच वळणावरती आज मंजुश्रीची शाळा आलेली आहे. आश्रमशाळेची व्यवस्था शिक्षकांनी आपल्या कल्पकतेने तर केलीच. पण आता पुढं होतं ते देणग्यांच्या रूपानं जनमानसामध्ये ओळख निर्माण करण्याचं कार्य ते कशाप्रकारे होतंय, की बिनसतंय? ते पाहू पुढील भागामध्ये. पण हो, आपण ऐकत होता माननीय श्री जगन्नाथ शिंदे यांची कादंबरी कवडसा याचा भाग 13वा. पुढील भाग लवकरच ऐकण्यासाठी तयार राहा आणि हो, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपला अमित कुमार शेलार यूट्यूब चॅनल. धन्यवाद.